चला आपण आहे ना 4.3 प्रॅक्टिस सेट कडे जाऊ. प्रॅक्टिस सेट पाहूयात आपण. बरं, पहिला क्वेश्चन आहे, सोपा आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. म्हणजे आपल्याला हा जो चार्ट आहे तो पूर्ण करायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता, इथं फेस व्हॅल्यू आहे एफ आणि इथं मार्केट व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. ही फेस व्हॅल्यू, ही मार्केट व्हॅल्यू आणि या ठिकाणी राखाने भाग कोरे ठेवलेले आहेत. आता पहा, मी सांगितलं होतं तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या. जर फेस व्हॅल्यू तुमची जास्त असेल मार्केट व्हॅल्यू पेक्षा, तर जे तुमचे शेअर्स आहेत ते कसे असतील, मार्केट व्हॅल्यू डिस्काउंटवर असतील. बरोबर आहे. आणि जर फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर तुमचे शेअर्स कसे असतील, प्रीमियम असतील. आणि एफ व्ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही पण सारखे असतील तर हे पारवर असतात. बरोबर ना. आता आपलं बेसिक लेक्चरला पाहिलेलं आपण. तर ह्याच गोष्टींना लक्षात घेऊन आपण सोडवणार आहोत. हा, ही फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यू आहे. बरं, सोपा क्वेश्चन आहे. पहा इथं फेस व्हॅल्यू 100 आहे. ठीक आहे, मी इथं लिहितोय पहा, फेस व्हॅल्यू शेअर इज ॲट, शेअर इज ॲट. हा, आणि काय आहे पुढं, मार्केट व्हॅल्यू. असे 3-4 कॉलम आहे. ते सिरियल नंबरचा बाजूला ठेवला मी. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, फेस व्हॅल्यू किती इथं पहा, ₹100. फेस व्हॅल्यू 100 आहे. शेअर इज ॲट काय सांगितले, पार. आणि पार कधी असतो रे, पार जेव्हा मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कशी असते, सेम असते. आताच पाहिलं ना, ॲट पार कधी असतो, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असते. म्हणजे फेस व्हॅल्यू जर 100 आहे तर आपली मार्केट व्हॅल्यू पण किती पाहिजे, 100 पाहिजे. पहिला रकाना संपला. ठीक आहे, याला हे 1 म्हणू आपण. त्यानंतर 2 नंबरचा आकडा टाकू. त्यानंतर पहा, इथं दिलेलं आहे प्रीमियम. मी इथं लिहून घेतो प्रीमियम. शेअर्स प्रीमियम वर आहेत. शेअर्स आता प्रीमियम वर आहेत ना, किती रुपये प्रीमियम वर आहेत रे, ₹500 प्रीमियम वर आहेत. प्रीमियमचा अर्थ काय होतो, प्रीमियम म्हणजे तुमची कंपनी चांगलं काम करते. जर कंपनी चांगलं काम करते तर आपल्या ज्या शेअर्सची किंमत आहे म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे, बाजारभाव आहे, तो कसा असेल, जास्त असेल. कितीने जास्त असेल, ₹500 जास्त असेल. आणि इथं मार्केट व्हॅल्यू, सॉरी, मार्केट व्हॅल्यू किती दिली पहा, ₹575. 575 मार्केट व्हॅल्यू 575 आहे. आता मला फक्त एवढं एक कन्सिडर लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यू जास्त पाहिजे. किती आहे, 575 आहे. कितीने जास्त आहे, 500ने. मग फेस व्हॅल्यू कमी असेल ना, प्रीमियमवर जर शेअर आहेत तर मार्केट व्हॅल्यू 100% जास्त आहे. आणि कितीने जास्त आहे इथं सांगितले, ₹500 जास्त आहे. मग फेस व्हॅल्यू किती असेल, सोपं असतं. या दोघांची वजाबाकी करायची, जे उत्तर येईल तुमचं इथं फेस व्हॅल्यू मध्ये लिहायचं. तर हे 575 वजा 500 करा, तुमचं उत्तर किती आलं, ₹75. मात्र यामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही चुका करता, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. आता सर म्हणलेत ना की वजाबाकी करायची, तर कोणापेक्षा पण वजाबाकी करायची, असं नाही करायचं. प्रीमियम आहे याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. प्रीमियम आहे म्हणजे काय, कंपनी चांगलं काम करते, कंपनीचे शेअर्सला मार्केटमध्ये डिमांड आहे, याचा अर्थ बाजारभाव, मार्केट म्हणजे बाजारभाव म्हणजेच मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे, 500ने. मग फेस व्हॅल्यू कमी असेल कोणापेक्षा, मार्केट व्हॅल्यू पेक्षा. मग कशी काढायची, यामधून हे वजाबाकी करायची. 575 मधून 500 गेले, उत्तर किती आलं, ₹75. त्यानंतर 3 नंबर, इथं सांगितलं फेस व्हॅल्यू किती आहे, ₹10. फेस व्हॅल्यू 10 आहे. शेअर इज ॲट, इथं काहीच नाही दिलेलं. आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹5. आता पहा तुम्ही, फेस व्हॅल्यू 10 आहे, मार्केट व्हॅल्यू 5 आहे. मार्केट व्हॅल्यू कमी आहे याचा अर्थ कंपनी व्यवस्थित काम करत नाहीये, कारण फेस व्हॅल्यू जास्त आहे. अशा वेळी शेअर्स असतात कशावर, ॲट डिस्काउंटवर. किती डिस्काउंट आहे, दोघांमधला फरक 10तून 5 गेले, डिस्काउंट रुपीज किती, 5. 10तून 5 गेले 5, संपलं. इतकं जास्त सोपा हा प्रश्न होता. ठीक आहे, मी एक फक्त बॉक्स करतो कोणकोणतं आपलं आन्सर काढलेले. आपण हे एक काढलेलं होतं, त्यानंतर हे एक आणि हे. ठीक आहे, इतका सोपा हा प्रश्न आहे. कधी कधी काय होतं, 2 मार्काला आहे ना, अशाच पद्धतीने असेच बॉक्स येतात. 4 बॉक्स दिले जातात, याला अर्धा मार्क असतो, याला अर्धा मार्क असतो, याला अर्धा मार्क असतो, आणि अजून एक चौथा वाढवतात आणि त्याच्यात एक बॉक्स देतात, त्याला अर्धा मार्क असतो. अशा पद्धतीने 2 मार्काचा हा प्रश्न असतो. याच्यामध्ये असं काय म्हणजे खूप अवघड आहे अशातला काही सुद्धा प्रकार नाहीये, परंतु बेसिक चांगलं नसल्यामुळं आणि कधी कधी काय होतं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो आम्ही, नाही झालेला आमचा अभ्यास, त्याला काय फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू. तर बऱ्याच वेळा प्रीमियम, डिस्काउंट आणि पार मध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. परंतु जर बेसिक
चांगला असेल, कन्सेप्ट चांगले असतील तर तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही. तर हा झाला पहिला क्वेश्चन. आपण जाऊ दुसऱ्या क्वेश्चन कडे. हा मिस्टर अमोल परचेस्ड 50 shares of face value ₹100. एक अमोल नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी 50 शेअर खरेदी केल्या. त्या शेअर्सची जी फेस व्हॅल्यू होती किती होती? 100 होती. आणि व्हेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज ₹80, कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. बर, प्रश्न सोपा आहे आणि सेम याच टाईपचे प्रश्न सुद्धा पुढे असतील तुम्हाला, त्यामुळे मी आत्ताच काही गोष्टी क्लिअर करतो. हा, एक अमोल नावाचे व्यक्ती आहेत, अमोल नावाचे व्यक्ती आहेत, ज्यांनी काय केले? 50 शेअर्स खरेदी केल्या. 50 शेअर्स खरेदी केल्या. फेस व्हॅल्यू किती होती त्याची? एका शेअर्सची फेस व्हॅल्यू किती होती? इथं पहा दिलेले आहे 100. बरोबर आहे, बरोबर आहे ना? फेस व्हॅल्यू 100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती होती? 80 होती. मार्केट व्हॅल्यू 80 होती एका शेअर्सची. बरं का, ही एका शेअर्सची किंमत आहे. 50 शेअर्स खरेदी केल्या. कायम लक्षात घ्या, शेअर्सची खरेदी विक्री ही कायम, हे कायम लक्षात ठेवायचं, शेअर्सची खरेदी विक्री ही कायम मार्केट व्हॅल्यूवरच होते, म्हणजे बाजार भावावरच होते. फेस व्हॅल्यूवर कधीच शेअर्सची खरेदी विक्री केली जात नाही. मग सर फेस व्हॅल्यू का दिली जाते? जर मार्केट व्हॅल्यूवरच जर खरेदी विक्री होते तर फेस व्हॅल्यू देण्याचं कारण काय? हे तुम्हाला पुढे लक्षात येईल, येते लक्षात. परंतु हे लक्षात घ्या, अमोल यांनी जर 50 शेअर्स खरेदी केले तर कोणत्या किमतीवर घेतले? 100 वर घेतले का 80 वर? तर ते घेतले 80 वर, कारण मार्केट व्हॅल्यू 80 आहे. आलं लक्षात? मार्केट व्हॅल्यूवरच खरेदी विक्री केली जाते. कायम लक्षात घ्या, फेस व्हॅल्यूवर खरेदी विक्री होत नाही. याचा उपयोग कुठं होतो? पुढे पाहू आपण. बरं, मग एकाची किंमत, एका शेअर्सची किंमत जर 80 आहे तर 50 शेअर्सचे किती दिले असतील? तर गुणिले 80 केलं जातं. आलं लक्षात? गुणिले 80 केलं जातं. आणि त्यांनी एकूण किती रुपये त्या कंपनीत गुंतवले? एका शेअर साठी 80 रुपये गुंतवले ना, मग 2 शेअर साठी 160, मग 50 साठी किती? गुणिले 80 करायचं. 8×5 = 40 आणि हे 0, 2 शून्य आणि 8×5 = 40, म्हणजे 4000 रुपये त्यांनी त्या कंपनीमध्ये गुंतवले. याला म्हणायचं सम इन्व्हेस्टमेंट. विचारलेली बहुतेक आपल्याला? नाही विचारलेली. ही झाली सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? की 4000 रुपये गुंतवले, एवढी गुंतवणूक त्या कंपनीमध्ये केली ना, कारण 4000 रुपयाचे शेअर्स खरेदी केले. शेअर्स खरेदी केले आणि कंपनीला 4000 दिले. आता पुढे सांगितलंय की कंपनीने त्यांना 20% डिव्हिडंड दिला. कंपनीने काय दिला त्यांना? 20% डिव्हिडंड दिला. डिव्हिडंड म्हणजे काय? लाभांश. त्या कंपनीचे जर तुम्ही सभासद झालेले आहात, त्या कंपनीमधून जर तुम्ही शेअर्स खरेदी केलेले आहात, तर कंपनीचा म्हणजे तुम्हाला त्याचा काय फायदा आहे? तर तो फायदा म्हणजे असतो लाभांश. कंपनी काय देते? लाभांश देते, की बाबा रे, तुम्ही आमच्या कंपनीला, आपल्या कंपनीचे सभासद आहात, आपली कंपनी प्रॉफिट करत आहे, आपली कंपनी चांगल्या प्रकारे काम करते आणि तुमच्या पैशावर काम करते, तर तुम्हाला हा लाभांश दिला जातो. लाभांशला आपण काय म्हणतो? डिव्हिडंड. लाभ दिला जातो आणि तो डिव्हिडंड दिला जातो टक्क्याच्या रूपात, 20%. पण हे 20% कोणाचे? हे 20% कोणाचे? तर हे 20% लाभांश कायम फेस व्हॅल्यू वरच दिला जातो, त्यासाठी फेस व्हॅल्यू इथे दिलेली आहे. 20% कोणाचे? 20% फेस व्हॅल्यूच्या. फेस व्हॅल्यू किती आहे? 100. एका शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे? 100. म्हणजे लाभांश कायम फेस व्हॅल्यूवर दिला जातो, डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर काढला जातो, आणि सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे खरेदी विक्री शेअर्सची कशावर केली जाते? मार्केट व्हॅल्यूवर केली जाते. लक्षात घ्या. आलं लक्षात? आणि आता 20%, 100चे 20% म्हणजे ते 20 रुपये झाले बरं का. एका शेअर्स माग 20 रुपये कंपनी त्या व्यक्तीला देणार आहे लाभांश म्हणून. मग 50 शेअर्सचे किती देईल? गुणिले 50 गुणिले 20 करा. 50 शेअर्स आहेत, लाभांश एका शेअर्स मागे किती दिले जातील? 20 रुपये. म्हणजे हे झाले 1000 रुपये. काय झाले? 1000 रुपये. मग 1000 रुपये काय झाला? डिव्हिडंड, लाभांश झाला त्या कंपनीने दिलेला. आता रेट ऑफ रिटर्न काय आहे? रेट ऑफ रिटर्न, तुम्ही जर कंपनीत 4000 गुंतवले, तर कंपनीकडून ते 4000 गुंतवलेले, 4000 गुंतवले, त्या 4000 मधले तुमचे किती मोकळे झाले पैसे? 1000 रुपये मिळाले ना तुम्हाला, लाभांश मिळाला. म्हणजे आता तुम्हाला
तुमचा रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, की तुम्ही किती वर्षामध्ये तुमचे 4,000, जर समजा हाच रेट जर पुढच्या वर्षी पण दिला तर पुढच्या वर्षी पण 1,000 मिळतील, त्याच्या पुढच्या वर्षी पण 1,000 मिळतील, त्याच्या पुढच्या वर्षी पण 1,000 मिळतील. म्हणजे 4 वर्ष लागतील तुमचे हे जे 4,000 आहेत ना ते रुपये मिळायला. तर रेट ऑफ रिटर्न काय असतो, की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमधला किती टक्के भाग पुन्हा रिटर्न मिळाला. जर आपण काढलं तर 4,000चे हे जे 1,000 असतात ना हे 25% होतात. म्हणजे एका वर्षामध्ये 25% एवढी अमाऊंट आपल्याला पुन्हा रिटर्न मिळाली. येतं लक्षात? बरं, आता हे फक्त मी तुम्हाला रफ सांगितलं, याला असं सोडवायचं नाहीये, याला फॉर्म्युला थ्रू सोडवायचं आहे, परंतु तुम्हाला समजलं पाहिजे की आपण नेमकी काय करतोय. ठीक आहे. तर पुढच्या पण एक्झाम्पल मध्ये सेम प्रकारचे क्वेश्चन आहेत, म्हणून 3 भाग लक्षात ठेवायचा. एक म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट, दुसरी म्हणजे डिव्हिडंड आणि तिसरा म्हणजे रेट ऑफ रिटर्न. आणि तिघांचेही फॉर्म्युले मी तुम्हाला देणार आहे. ते तिन्ही फॉर्म्युले ऍज इट इज वापरायचे आणि अशा प्रकारचं कोणतंही गणित तुम्ही सोडवू शकता. या प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त याच 3 फॉर्म्युल्यांवर पूर्ण गेम आहे. ठीक आहे. मग आपण प्रत्येक वेळी सारखं गिव्हन लिहू. गिव्हन एक नंबर आकडा काय दिलेले आहे, काय दिले, मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर्स, 50 शेअर्स अमोल यांनी परचेस केले. म्हणजे हे झाले नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स, हे झाले नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे. आणि या नंबर ऑफ शेअर्सला मी एन ने डिनोट करतो, इज इक्वल टू किती आहेत, 50 शेअर्स खरेदी केलेत. बरं, त्यानंतर 2 नंबरचा आकडा, फेस व्हॅल्यू किती त्या शेअर्सची, ₹100. मग मी इथं लिहिणार फेस व्हॅल्यू ऑफ शेअर, म्हणजेच एफ व्ही, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, एफ व्ही किती ती ₹100. 3 नंबर, मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आपल्याला त्या शेअर्सची, तर मी इथं लिहिणार मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. आता बऱ्याच जणांना काय होतं माहिती का, कन्फ्युजन होतं सोडवताना, कारण सगळ्याच गोष्टी इथं क्लिअर होतील असं नाही. परंतु तुम्ही जोपर्यंत सगळे लेक्चर पाहत नाहीत किंवा सगळे क्वेश्चन पाहत नाहीत, तुम्ही जर सगळे क्वेश्चन जर पाहिले ना, तुमच्या या क्वेश्चन म्हणजे या प्रॅक्टिस सेट साठीचे सगळे डाऊट निघून जातील बरं का. कारण एकाच प्रश्नामध्ये सगळे डाऊट निघून जातील याची काही गॅरंटी नसते. ठीक आहे. मग काय करतात बरेच जण, की एक प्रश्न पाहतात, नाही जमत, नाही मला तो प्रॅक्टिसच जमत नाही, अशा पद्धतीने विचार करतात आणि त्याला सोडून देतात. परंतु असं न करता सगळं लेक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हा भाग व्यवस्थित सगळा समजेल. आणि सगळ्या याच्यामध्ये हेच आहे, म्हणजे ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये हेच आहे, याच्या बाहेर काय नाही. शेअर्सची मार्केट व्हॅल्यू काय, मार्केट व्हॅल्यू म्हणजे एमव्ही किती आहे, ₹80. ₹80. मराठीमध्ये फेस व्हॅल्यूला म्हणतात दर्शनी किंमत आणि मार्केट व्हॅल्यूला म्हणतात बाजारभाव. मी नाही म्हणून पुढे लिहून ठेवतो. बऱ्याच जणांना आहे ना मराठीमध्ये पण काही जण मराठी मीडियमचे असतात, मग दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यूला म्हणतात दर्शनी किंमत आणि मार्केट व्हॅल्यूला म्हणतात बाजारभाव. बाजारभाव. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला, कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड आहे ना, तो काय, डिव्हिडंडचा रेट आहे, रेट ऑफ डिव्हिडंड किती दिलाय तो रेट ऑफ डिव्हिडंड, 20% लाभांश. बरं, मग आपल्याला सांगितले फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. या क्वेश्चन मध्ये 3 गोष्टी काढाव्या लागतात. पहिल्यांदा सम इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर डिव्हिडंड काढावा लागतो आणि सगळ्यात शेवटी काढावा लागतो रेट ऑफ रिटर्न. आलं लक्षात? डायरेक्ट रेट ऑफ रिटर्न तुम्ही काढू शकत नाही. तर चला स्टेप बाय स्टेप याला सॉल्व्ह करू. आपण गिव्हन लिहिलेलं आहे, आता आपण जाऊ सोल्युशन कडे. ठीक आहे, गिव्हन लिहिलेलं आहे, सोल्युशन कडे जाऊयात आपण. मी या गिव्हनला थोडंसं वर पाठवतो. ठीक आहे, आता सोल्युशन कडे जाऊ आपण. सोल्युशन खूप सोपं आहे बरं का, सिरियसली खरंच खूप सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ए आकडा टाकतो. 3 स्टेप मध्ये आन्सर येते आपलं, 3. ठीक आहे, 3 स्टेप म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काढायची सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, एकूण गुंतवणूक. त्या व्यक्तीने किती रुपये, सम इन्व्हेस्टमेंटचा अर्थ होतो त्या व्यक्तीने किती रुपये त्या कंपनीमध्ये गुंतवले. मग ते कसे काढायचे, सम इन्व्हेस्टमेंट काढण्याचा सोपा फॉर्म्युला आहे, त्याने किती शेअर्स घेतले, म्हणजेच काय,
नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स घेतल्या, एक घेतले, दोन घेतले, तीन घेतले, नंबर ऑफ शेअर्स, आणि किती रुपयांना घेतले. आता किती रुपये म्हणजे इथं दोन व्हॅल्यू आहेत शेअर्सच्या, एक म्हणजे फेस व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजे मार्केट व्हॅल्यू. मग खरेदी विक्री एकूण गुंतवणूक, तो शेअर्स खरेदी करताना मार्केट व्हॅल्यूवर घेणार का, तर नाही. तो शेअर्स घेत असताना फेस व्हॅल्यूवर घेणार का, तर नाही. तर तो घेणार कशावर, मार्केट व्हॅल्यूवर. म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट जर काढायचे असेल तर नंबर ऑफ शेअर्स माहित पाहिजे, त्याने किती शेअर्स खरेदी केले आणि त्याचा बाजारभाव म्हणजेच काय, मार्केट व्हॅल्यू माहित पाहिजे. हा झाला त्याचा फॉर्म्युला, कशाचा, सम इन्व्हेस्टमेंटचा. मग सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, एकूण गुंतवणूक म्हणजे काय, तर नंबर ऑफ शेअर्स, त्याने किती शेअर्स खरेदी केले, किती रुपयांना खरेदी केले म्हणजे मार्केट व्हॅल्यू, किती रुपये म्हणजे किती रुपये बाजारभाव असताना ते खरेदी केलेले. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. नंबर ऑफ शेअर्सला एन म्हणलेलं आहे म्हणून मी एन लिहितो, इंटू, आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, एमव्ही. तुम्ही पण असं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला सोपं जाईल. मग नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केलेत पहा, 50. मार्केट व्हॅल्यू किती असताना खरेदी केलेत पहा, 80. म्हणजे या दोघांचा काय करायचा आहे, गुणाकार. सोपं आहे. मग एन किती शेअर्स खरेदी केले, 80, सॉरी 50, 50च घेतलेत ना, शेअर्स खरेदी केले 50 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 80. शेअर्स खरेदी केलेत 50 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 80. अशा पद्धतीने यांचा गुणाकार येतोय 8 पंचे हे 40 आणि 1 आणि 2 शून्य, हे 40 आणि 1 आणि 2 शून्य. म्हणजे किती रुपये गुंतवलेत, 4000. ही झाली सम इन्व्हेस्टमेंट. मी याला इथं लिहितो, सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट किती आहे, ₹4000. आणि याला अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करतो. पहिली स्टेप संपली माझी. त्याने किती रुपये गुंतवले हे मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता दुसरी स्टेप काय आपली, ठीक आहे, किती रुपये गुंतवले, 4000. आता गुंतवले 4000, गुंतवल्यानंतर कंपनीने त्याला डिव्हिडंड दिला. म्हणजे दुसरा आकडा मी आता काय काढणार, डिव्हिडंड. म्हणजे त्याला किती रुपयांचा लाभांश झाला हे काढणार मी. ठीक आहे, मी बी आकडा टाकतो आणि डिव्हिडंड. डिव्हिडंड, डिव्हिडंड म्हणजे लाभांश. डिव्हिडंड म्हणजे काय, लाभांश. कसा काढायचा, तर डिव्हिडंड जो असतो, डिव्हिडंड त्याचा रेट दिला जातो, म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड दिला जातो आपल्याला, किती टक्के दिलेला आहे बाबा रेट ऑफ डिव्हिडंड. पण हा रेट ऑफ डिव्हिडंड कोणावर काढला जातो, किंवा लाभांश कशावर दिला जातो, कुठल्या व्हॅल्यूवर दिला जातो, तर तो दिला जातो फेस व्हॅल्यूवर. मार्केट व्हॅल्यूवर सम इन्व्हेस्टमेंट काढली जाते आणि फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड काढला जातो. म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड जर काढायचा असेल तर तो आपल्याला कशावर काढावा लागेल, फेस व्हॅल्यूवर. म्हणजे आपल्याला फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड काढावा लागेल. मग डिव्हिडंड काढताना सोपं, साधं, सिंपल. चला मी आता याच्यामध्ये किमती टाकतो. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, 20% इंटू फेस व्हॅल्यू. किती आहे फेस व्हॅल्यू, 100. वरती पाहिली होती आपण. याला सॉल्व्ह करायचं. 20% म्हणजे काय, 20/100 इंटू 100. 100 ला कॅन्सल, 100 म्हणजे किती रुपये झाला, 20 रुपये. हा, मग 20 रुपये काय लाभांश आहे. आपण तो एका शेअरवर आहे ना, किती शेअर्स वरचा आहे, एका. कारण ही एकच व्हॅल्यू घेतली ना आपण, 100 रुपये. एका शेअरची व्हॅल्यू 100 आहे, फेस व्हॅल्यू 100 आहे. आणि त्याचा एकाचा किती लाभांश झाला, 20 रुपये लाभांश झाला. आता आपल्याला टोटल डिव्हिडंड काढायचा आहे. म्हणजे एकूण किती, कारण एका शेअर्सचा मिळाला 20, आपल्याला टोटल डिव्हिडंड काढावा लागेल ना सगळ्या शेअर्सचा. मग मी इथं काढतो टोटल डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड. मग टोटल डिव्हिडंड कसा काढणार आपण, टोटल डिव्हिडंड काढणं सोपं आहे. हा जो डिव्हिडंड आहे 20 गुणिले किती शेअर्स खरेदी केले होते आपण, 80 नाही, सॉरी 80 नाही, 50, सॉरी 80 नाही, 50. 80 तर आपली, 80 तर आपली काय होती, मार्केट व्हॅल्यू होती 50. 50 एका शेअर्सचा डिव्हिडंड मिळाला 20 रुपये, 20 रुपीज. आणि किती शेअर्स खरेदी केलेत, 50. तर 50 चे किती झाले, ते प्रत्येकाचे 20-20 म्हणजे किती, 1000 रुपीज आपल्याला मिळाले, ₹1000. त्याला टोटल डिव्हिडंड किती मिळाला, ₹1000. पहा बरं का, आपण काय, खूप सोपं आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याने गुंतवणूक किती केली, 4000 रुपये. कसे काढले, नंबर ऑफ शेअर्स इंटू काय, मार्केट व्हॅल्यू. नंतर गुंतवणूक केल्यानंतर कंपनीने त्याला लाभांश दिला,
बाबा तू आमच्या कंपनीला म्हणजे कंपनीमध्ये सभासद झाला म्हणून त्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. डिव्हिडंड कसा काढायचा? कंपनी एक रेट फिक्स करते डिव्हिडंडचा, लाभांशचा. जर कंपनीला चांगला प्रॉफिट झाला तर या डिव्हिडंडचा रेट जास्त असतो, कंपनीला तितका चांगला प्रॉफिट झाला नाही तर तो मीडियम असतो, आणि कंपनी जर लॉस मध्ये चालली असेल तर कधी कधी लाभांश सुद्धा दिला जात नाही, म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड खूप जास्त कमी असतो. मग आपल्याला डिव्हिडंड कसा, त्यांनी एक रेट दिलेला असतो डिव्हिडंडचा, आणि तो कशावर काढायचा असतो? फेस व्हॅल्यूवरच. डिव्हिडंड कायम फेस व्हॅल्यूवर काढला जातो आणि सम इन्व्हेस्टमेंट कायम मार्केट व्हॅल्यूवर काढली जाते, हे कायम लक्षात ठेवायचं. मग आपल्याला टोटल डिव्हिडंड त्याला किती रुपये मिळाले लाभांश, तर 4,000 गुंतवणूक केली ती, 1,000 रुपये त्याला कंपनीकडून लाभांश म्हणून मिळाला. ठीक आहे. आता रेट ऑफ रिटर्न, सगळ्यात शेवटचा जो मेन प्रश्न विचारलाय ना आपल्याला, रेट ऑफ रिटर्न किती असेल? तर रेट ऑफ रिटर्न काढणं सोपं आहे, हे जर काढलं असेल तुम्ही तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न सुद्धा सोपं आहे. मग रेट ऑफ रिटर्नचा साधा सोपा फॉर्म्युला, रेट ऑफ रिटर्नला ROR म्हणतात. ROR, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न कसा काढला जातो? रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, खूप सोपा आहे. डिव्हिडंड म्हणजे जो आपण काढलेला आहे टोटल डिव्हिडंड, आपण काढलेला, आणि वरती आपण सम इन्व्हेस्टमेंट काढली होती पहा सगळ्यात पहिल्यांदा, अपॉन सम इन्व्हेस्टमेंट. म्हणून तर म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लागणार होत्या या व्हॅल्यू, त्यासाठीच आपण या दोन्ही व्हॅल्यू काढून घेतल्या. आपण टोटल डिव्हिडंड पण काढली आणि सम इन्व्हेस्टमेंट पण काढली, आणि इंटू काय 100. अशा पद्धतीने आपण काय काढणार? रेट ऑफ रिटर्न काढणार आहोत. तर चला, टोटल डिव्हिडंड किती आहे? 1,000 रुपये, 1000. आणि सम इन्व्हेस्टमेंट किती आहे? 4,000 आहे ना. त्याने किती गुंतवले? सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवले किती? काय सम इन्व्हेस्टमेंट? 4,000. बघा, सम इन्व्हेस्टमेंट आणि टोटल डिव्हिडंड यांचा जो वापर करून पुढचा फॉर्म्युला आहे, म्हणून तर आपल्याला वरती ह्या दोन स्टेप करावा लागतात. मग हे किती आहे? 4,000 आणि इंटू किती? 100. चला, 0 ला गेला 0, 0 ला गेला 0, 0 ला गेला 0. ठीक आहे, म्हणजे वरती राहिला 100 एके 100, 100 1 जा 100, आणि अपॉन ला काय आहे? 4. 4 ने डिवाइड करा 100 ला, 4 2 जा 8, 2 राहिले, 4 पंचे 20, 25. आणि हा ROR कायम कशामध्ये असतो? पर्सेंटेज मध्ये असतो, म्हणजे 100% मधले 25% रक्कम ही त्याला रिटर्न मिळालेली आहे लाभांशाच्या रूपामध्ये. म्हणजे 4,000 रुपये गुंतवले होते, त्यामधले 1,000 रुपये मिळाले त्याला, म्हणजे 25% पैसे मिळाले. याला मराठीत म्हणतात परताव्याचा दर. याला काय म्हणतात मराठीमध्ये? परताव्याचा दर. जर तुम्हाला मराठीमध्ये जर शब्द म्हणजे पाहिजे असतील तर तुम्हाला ते मराठीतले शब्द पण, तर हे आलं आपला लास्ट आन्सर. रेट ऑफ रिटर्न किती आहे? 25%. त्याला तुम्ही खाली लिहू शकता. आता मी तुम्हाला काही मराठीमधले म्हणजे शब्द सांगतो. एक पहा, फेस व्हॅल्यू होता. फेस व्हॅल्यूला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? फेस व्हॅल्यूला काय म्हणतात? दर्शनी किंमत. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबर मार्केट व्हॅल्यूला काय म्हणतात मराठीमध्ये? बाजारभाव. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक शब्द आला होता, एकूण सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंटला मराठीमध्ये म्हणतात एकूण गुंतवणूक. त्या कंपनीमध्ये एकूण गुंतवणूक आणि कशी काढायची? शेअर्स किती खरेदी केले आणि काय बाजारभाव होता त्याचा. सम इन्व्हेस्टमेंटला म्हणतात एकूण गुंतवणूक. सम इन्व्हेस्टमेंटला एकूण गुंतवणूक. त्यानंतर सम इन्व्हेस्टमेंट नंतर डिव्हिडंड. डिव्हिडंडला म्हणतात लाभांश. आणि शेवटी डिव्हिडंड नंतर काय आहे? रेट ऑफ रिटर्न. याला ROR सुद्धा म्हणतात, रेट ऑफ रिटर्न. तर या रेट ऑफ रिटर्नला म्हणतो आपण परताव्याचा दर. तुम्हाला किती पैसा परतला? परताव्याचा दर टक्क्यामध्ये, टक्केवारीमध्ये किती पैसा परतला. तर हे काही मराठी मधले शब्द आहेत, इंग्लिश टू मराठी लक्षात असायला पाहिजे. बरेच जण म्हणजे मराठी मीडियमचे जर असतील तर त्यांना हे शब्द जरा जड वाटतात, आणि सोप्या कन्सेप्ट असून पण भाषेचा विषय येतो म्हणून ते त्याला कानाडोळा करतात.
ठीक आहे, कुणी असं करू नका. त्यानंतर तिसऱ्या, बरं मला वाटतं थोडस तो क्वेश्चन एकदा मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. हा हा तर आपण काय केलं पहा, सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहिलेलं होतं. गिवन लिहिलेलं नंबर ऑफ शेअर्स, एन, फेस व्हॅल्यू, त्यानंतर मार्केट व्हॅल्यू, रेट ऑफ डिव्हिडंड, हे गिवन जे जे दिलेलं. सोल्युशन मध्ये 3 स्टेप मध्ये आन्सर निघतं. पहिल्यांदा सम इन्व्हेस्टमेंट काढायची, एकूण गुंतवणूक, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, गुणाकार करायचा, जास्त काय अवघड नाही. त्यानंतर डिव्हिडंड, याचा पण गुणाकार करायचा आहे. डिव्हिडंड कसा काढायचा, डिव्हिडंड इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड, आपल्याला डिव्हिडंडचा रेट दिलेला असतो आणि तो कशावर काढायचा, फेस व्हॅल्यूवर. मग रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजे 20% आणि फेस व्हॅल्यू 100. 20% म्हणजे 20/100, 100 ला गेला 100, राहिलं ₹20. हे झालं फक्त एका शेअर साठीचा डिव्हिडंड, बरोबर आहे. पण आपल्याकडे किती शेअर्स आहेत, 50, म्हणजे 50 गुणिले 20 किती झाले, 1000. असा टोटल डिव्हिडंड आपण किती काढला, ₹1000 काढला. कारण सगळ्या शेअर्सवर मिळणार ना, एकाचा जर 20 आहे तर 50चा किती होईल, ₹1000. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, जो आपला प्रश्न होता तो म्हणजे रेट ऑफ रिटर्न, ROR. आणि हा काढण्यासाठीच आपण टोटल डिव्हिडंड काढला आणि सम इन्व्हेस्टमेंट काढली. तर टोटल डिव्हिडंड आपण सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर टोटल डिव्हिडंड किती काढला आपण, ₹1000 काढला. सेम इन्व्हेस्टमेंट किती काढली आपण, ₹4000 गुंतवणूक केली आणि इंटू 100, या 0 ना 0 गेले, 100 एके 100 आणि खाली 4 ने 100 ला डिवाइड केलं, आन्सर आला 25%. तर रेट ऑफ रिटर्न किती आला, 25%. इतकं सोपं आहे. नेक्स्ट पण क्वेश्चन त्याच टाइप मध्ये असेल, हो आहे त्याच टाइप मध्ये क्वेश्चन, ठीक आहे. तर त्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. या वाल्या क्वेश्चन कडे जाऊ. जोसेफ परचेस्ड फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला जोसेफने काय केले की एक कंपनी ए, त्यामध्ये 200 शेअर्स खरेदी केलेत. किती फेस व्हॅल्यू आहे, ₹2. ठीक आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट, हा टोटल इन्व्हेस्टमेंटला सम इन्व्हेस्टमेंट म्हणतात. ही सम इन्व्हेस्टमेंट कशावर काढली जाते, फेस व्हॅल्यूवर काढली जाते का, तर नाही. ती कशावर काढली जाते, मार्केट व्हॅल्यूवर. पण मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही. पण प्रीमियम दिलाय ना ₹18. बरं, प्रीमियम वर आहे म्हणजे याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू जास्त असेल याची. मग याची मार्केट व्हॅल्यू किती असेल, 18 आणि 2 किती, ₹20 याची मार्केट व्हॅल्यू असेल, बरोबर आहे. तर 200 गुणिले 20 करणार मी, हे झाले कंपनी याची टोटल इन्व्हेस्टमेंट, सम इन्व्हेस्टमेंट. कंपनी बी साठी 45 शेअर्स घेतले, मार्केट व्हॅल्यू दिलेली, या दोघांचा गुणाकार करणार, सेम इन्व्हेस्टमेंट मला मिळून जाणार. आणि कंपनी सी साठी पण एकच शेअर घेतलाय आणि मार्केट व्हॅल्यू 10,540, यांचा गुणाकार ही गुणिले 1 म्हणजे तीच संख्या. आणि जे जे आन्सर येईल माझं ते त्या सगळ्यांचे काय करणार मी, टोटल करणार. खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे, याला आपण सॉल्व्ह करू. मला वाटतं त्याला डायरेक्ट सोल्युशन म्हणू आपण. सोल्युशन सोल्युशन आणि सोल्युशन मध्ये एक एक स्टेप बाय स्टेप सोडू याला. सोल्युशन मध्ये आपण असं म्हणू, सम इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी ए, सम इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी ए इज इक्वल टू, कशी काढतात सम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माहिती आहे, काय म्हणतो आपण, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. हा तुम्ही आता मार्केट व्हॅल्यू दिलेली नाहीये, तुम्ही दाखवू शकता वरती की प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. तर मार्केट व्हॅल्यू किती येईल, 18 आणि 2 किती, 20. तुम्ही ते दाखवू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, चला मग याला सॉल्व्ह करू. नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केले, ते कंपनी मधून 200 घेतलेत आणि किती मार्केट व्हॅल्यूवर घेतलेत, तर 20 मार्केट व्हॅल्यूवर, ₹20. तर असं हे झाले, 2 × 4, 1 2 3, 3 शून्य द्या, 1 2 3, तर हे झाले ₹4000. कंपनी मधून ₹4000 गुंतवणूक त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर असंच आपण करू कंपनी बी, सम इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी बी. तुम्ही याला ABC पण म्हणा, काही अडचण नाही, तुम्ही ते पण करू शकता. याला एक आकडा टाकू शकता. चला, याला एक आकडा टाकला, याला आपण 2 आकडा टाकू आणि याला आपण म्हणू सम इन्व्हेस्टमेंट फॉर
कंपनी बी, आणि त्यासाठी पण सेम फॉर्म्युला आहे. म्हणजे दोन बी कंपनीमधून सुद्धा त्यांनी काहीतरी नंबर ऑफ शेअर्स खरेदी केले असतील आणि काहीतरी मार्केट व्हॅल्यूला खरेदी केले असतील, तर इंटू मार्केट व्हॅल्यू. चला आपण पाहू किती मार्केट व्हॅल्यूला खरेदी केलेले आहेत. कंपनी बी मधून 45 शेअर्स खरेदी केलेत आणि मार्केट व्हॅल्यू होती 500, म्हणजे या दोघांचा गुणाकार 45 इंटू 500. नंबर ऑफ शेअर्स खरेदी केले 45 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 500. चला यांचा गुणाकार करू, मल्टिप्लिकेशन. हे 5 5 हे झाले 25, 2 5 24 आणि 2 22, आणि हे किती शून्य 2 शून्य, तर ही झाली 22,500 रुपीज. रुपीज 22,500 इतकी इन्व्हेस्टमेंट झाली कंपनी बी मध्ये. ठीक आहे. आणि कंपनी आता सी, 3 नंबर आकडा टाकतो मी इथं. 3 नंबर आकडा आपण याला म्हणू सम इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी सी. सम इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी सी. फॉर्म्युला काय सेम. सम इन्व्हेस्टमेंटचा एकच फॉर्म्युला, नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. किती मार्केट व्हॅल्यू खरेदी केले. एकदा चेक करू. किती शेअर्स खरेदी केलेत कंपनी सी मधून, एकच घेतलाय आणि मार्केट व्हॅल्यू आहे 10,540. नंबर ऑफ शेअर्स एकच खरेदी केलाय इंटू 10,540, म्हणजेच इथं रुपीज कोणती संख्या गुणिले तीच संख्या 10,540 रुपीज. ही झाली सम इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी सी. आता त्या व्यक्तीने एकूण टोटल किती इन्व्हेस्टमेंट केली हे जर काढायचं असेल तर हे प्लस हे प्लस हे या तिन्ही व्हॅल्यूंचे आपल्याला ऍडिशन करावे लागेल. म्हणजे आपण काय करू शकतो, त्यांची फाइंड टोटल इन्व्हेस्टमेंट आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. मग चला आपण टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड करू. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड करण्यासाठी मी इथं 4 नंबरचा आकडा टाकतो. 4. टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढणार आपण, ए प्लस बी प्लस सी तुम्ही लिहू शकता. सम इन्व्हेस्टमेंट इन ए प्लस सम इन्व्हेस्टमेंट प्लस बी इन बी आणि सी, तिघांची बेरीज करणार. पहिल्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो. पहिल्यामध्ये 4,000, दुसऱ्यामध्ये इथं ठेवतो जेणेकरून दिसेल मला. पहिल्यामध्ये 4,000 रुपीज, 4,000 प्लस रुपीज किती आहे 22,500 आणि प्लस किती आहे रुपीज 10,540. आणि चला याचे ऍडिशन करू आपण. 0 0 0 0 0 0 4 4 0 5 5 5 आणि हे 5 10, हातचा आला पुढच्यावर 1 बरोबर. 5 आणि हे 5 10, हातचा आला एक पुढच्यावर 4 आणि 1 5, 5 आणि हे 2 5 आणि हे 2 7 7 आणि हा झाला 7च बरोबर. त्याच्यानंतर काय राहिलं, हे 4 गेले हे 4 गेले, मग 2 आणि किती 3. म्हणजे टोटल आपली जी सम इन्व्हेस्टमेंट आहे ती किती आली 37,040. 37,040. एकदा चेक करतो मी. 22,500 ते 10 म्हणजे 33 आणि 33 आणि 34 34 40 34 40 आणि हे 4,000 सॉरी 0408 नाही चुकतंय. एक मिनिट मी सरळ काय होतं 4,000, त्यानंतर 20 हे 500, त्यानंतर हा 2 2. काही जर चुकल्यासारखं वाटलं ना करायचं, कारण पुन्हा त्या चुका दुरुस्त होत नाही. 0 4 5 आणि 5 10 4 आणि 2 6 आणि 7 2 आणि 3 बरोबर आहे 37,040. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याचा आन्सर फाइंड आउट केलेला आहे. आणि तुम्ही याला खाली लिहू शकता. काय त्या व्यक्तीचं नाव जोसेफ. मिस्टर जोसेफ
द टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ मिस्टर जोसेफ इज किती, हे वाली 37,040 तुम्ही याला लिहू शकता. ओके,